पक्षांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाण्यात आता सर्वच पक्षांकडून इच्छुकांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत. त्यात आजपासून शिंदे सेनेकडून इच्छुकांसाठी आनंद आश्रमात अर्ज देण्यास सुरुवात झाली. यात आजी माजी नगरसेवकांसह अनेक इच्छुक अर्ज घेण्यासाठी रांगेत उभे असल्याचे दिसून आले. त्यात मागील 2007 पासून काही इच्छुक हे अर्ज घेऊन जाण्याचे काम करीत असल्याचेही दिसून आले. परंतु आता पक्ष आपली दखल घेईल अशी अपेक्षा त्यांना वाटत असून आता तरी तिकीट मिळणार का असा सवाल या निमित्ताने त्यांच्याकडून उपस्थित केला जातोय. ठाण्यात महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू झाली. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून यामध्ये 15 जानेवारी 2026 रोजी मतदानाची प्रक्रिया होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी 23 डिसेंबर 2025 पासून नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. या अनुषंगाने आजपासून ठाण्याच्या शिंदे सेनेकडून इच्छुकांसाठी अर्ज देऊ करण्यात आले. दुपारी 12:30 वाजल्यापासून अर्ज वाटपाला सुरुवात झाली आणि या ठिकाणी अनेक इच्छुकांसह आजी माजी नगरसेवक हे रांगेत अर्ज घेण्यासाठी उभे असल्याचे चित्र दिसून आले. शिवसेना आणि ठाणे हे एक समीकरण आहे. मागील 29 वर्ष ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे या सत्तेत आपणही सहभागी व्हावे अशी अपेक्षा प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात असल्याचे या निमित्ताने दिसून आले. ठाणे गुन्हे शाखेच्या घटक 2च्या पथकाने इराणी टोळीतील सराई चोरट्याच्या कर्नाटकातून मुसक्या आवळल्यात. अब्बास उर्फ बड्डा युनुस सय्यद असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 20 गुन्ह्यांची उकल केली असून 30,22,500 रुपये किमतीचे 232.5 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केलेत. अब्बास हा सराई चोरटा असून त्याच्या विरोधात नारपोलीमध्ये 4, भिवंडीत 1, शिवाजीनगरमध्ये 3, उल्हासनगरमध्ये 1, तर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामध्ये 1, मुंब्र्यामध्ये 2, ठाण्याच्या वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये 2, कापूरवाडी पोलीस स्टेशनमध्ये 4, तर चितळसर पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल आहेत. भिवंडीतील सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात समांतर तपास करत गुन्हे शाखा 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिराज माळी, मिथुन भोई, रवींद्र पाटील यांच्या पथकाने सीसीटीव्हीवर तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने तपास करून त्याला कर्नाटकातून बेड्या ठोकल्यात. नारपोली पोलीस ठाणे येथे सोनसाखळी चोरी चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 2चे पोलीस निरीक्षक पी.आय. सोनवणे आणि त्यांची टीम ACP शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होती. त्यामध्ये अब्बास उर्फ बड्डा युनुस सय्यद राहणार आंबेवली कल्याण ठाणे हा आरोपी निष्पन्न झाला. त्याला PSI पाटील गुन्हे शाखा घटक 2 आणि त्याच्या टीमने बिदर कर्नाटक येथून ताब्यात घेतलं. त्याच्याकडून एकूण 20 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले आहेत, ज्यामध्ये 232 ग्रॅम सोनं ज्याची किंमत अंदाजे 30 लाख इतकी आहे इतकं सोनं जप्त करण्यात आलेलं आहे. सदर आरोपीला आज भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यामध्ये रिमांडमध्ये घेतलेलं आहे. त्याला आज मान्य न्यायालयामध्ये आम्ही हजर करून पुढील रिमांड घेणार आहोत. कशी होती तुझी पोलीस? हा आरोपी हा खडकपाडा पोलीस स्टेशन येथे दाखल होता मोक्याचा गुन्हा. त्या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये ह्या आरोपीने आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर हल्ला केला होता. त्या अनुषंगाने मोका दाखल होता. या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये तो फरार होता 2023 पासून. त्यानंतर देखील त्याने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे चेन स्नॅचिंगचे गुन्हे केले होते आणि त्याच्यावर यापूर्वी देखील काही चेन स्नॅचिंगचे देखील गुन्हे दाखल आहेत. सर, यामध्ये अजून काही आरोपी सापडतील का येत्या काळात आणि कशा प्रकारे तपास सुरू आणि कशा प्रकारे जे आहे चोरी करायचं, म्हणजे बाईकवरनं केली जायची, घरांना घरफोडी करून केली जायची? अब्बास उर्फ बड्डा युनुस सय्यद याच्यासोबत अजून काही साथीदार असण्याची शक्यता तपासून निष्पन्न झालेली आहे. त्याचबरोबर त्यानं सोनसाखळी चोरी किंवा चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यामध्ये जे सोनं चोरलेलं आहे ते कुठल्या ज्वेलर्सला विकलेलं आहे किंवा अजून कोण त्याचे साथीदार या गुन्ह्यामध्ये सामील आहेत का, त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 2चं पथक अधिक तपास करत आहे. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे हे कार्यकर्त्यांचे पाठबळ होते, परंतु मला आठवते की त्यांचा फोटो लावायची काय गरज आहे असे बोलले जायचे. त्यांचा फोटोचा आकार लहान मोठा यावरूनही बोलले जायचे. त्यामुळे दिघे यांच्या फोटोवर बोलणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टिपटॉप प्लाझा येथे शिवसेना पक्षाच्या वतीने
प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. मुख्यमंत्री असताना प्रदूषण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली. त्यावेळी काही जणांनी हे मुख्यमंत्र्यांचे काम आहे का असा सवालही केला होता. मात्र मुख्यमंत्र्यांचे काय काम असते हे मी त्यावेळी दाखवून दिले. प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही रस्ते धुण्याचे काम केले, परंतु टीका करणाऱ्यांनी मुंबई महानगरपालिका धुवून खाल्ली. त्यांनी काय काय खाल्लं मला माहीत आहे. त्याबद्दल तुम्हाला काय काय सांगायचं आता मी बोलत नाही, ते मुंबईच्या भाषणामध्ये बोलणार आहे असेही शिंदे म्हणाले. तर महायुतीतील जागा वाटपाबाबत पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. महायुतीत सर्वांचा सन्मान केला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. एकाच टप्प्यात कार्यक्रम करायचा आहे. हिंदुत्वाची शान राखण्याचा आणि महायुतीच्या विजयाचा निर्धार करूया. ठाणे महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवूया असे आवाहन त्यांनी केले आहे. आतापर्यंत केलेल्या प्रकल्पामुळे आणि योजनांमुळे खणखणीत नाणे वाजले असून दिघे यांच्या आशीर्वादाने पुन्हा ठाणे जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. राजकारणात शब्द पाळणे महत्त्वाचे आहे. मी शब्द देतो आणि तो पाळतो असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावलाय. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग उभारण्यात आला आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने विविध योजना उपक्रम राबवण्यात आलेत. दिघेंच्या नावाने राज्यात ट्रॅफिक पार्क उभारण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव पोचवण्याचे काम आम्ही करत आहोत. दिघे हे कार्यकर्त्यांचे पाठबळ आणि ताकद होते. त्यांच्या फोटोचा आकार लहान मोठा यावरून टीका करायचे, त्यांचा फोटो लावायची काय गरज आहे ते बोलले जायचे हे मला आठवत आहे. त्यामुळे दिघे यांच्या फोटोवरून टीका करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता सडेतोड उत्तर देईल असेही ते म्हणाले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहून नवी मुंबईत पक्षाचे नेतृत्व करणारे मनोहर मडवी यांच्यासह 3 तर काँग्रेसच्या 2 अशा एकूण 5 नगरसेवकांनी काल शिवसेना शिंदेगड पक्षात प्रवेश केला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या काळात हा पक्ष प्रवेश झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. के मडवी यांच्या प्रवेशाबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात असताना प्रवेशामागील मूळ कारण मडवी यांनी स्पष्ट केले. शहरात पालिका निवडणुकीची तारीख निश्चित झाली असून राजकीय घडामोडींना वेग आलाय. नवी मुंबई महापालिकेत गेल्या काही महिन्यांपासून शिंदेची शिवसेना विरुद्ध वनमंत्री गणेश नाईक असा सामना रंगताना दिसतोय. या दोन्ही पक्षांच्या नेत्याकडून पालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच दोन्ही नेत्यांकडून इतर पक्षातील नगरसेवकांना गळा लावत पक्षात घेण्याची मालिका जोर धरू लागेल. असे असतानाच सोमवारी नवी मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर झाली असतानाच दुसऱ्याच दिवशी शिंदेच्या शिवसेनेने ठाकरे गटाच्या 3 तर काँग्रेसच्या 2 अशा एकूण 5 नगरसेवकांना पक्षप्रवेश केला आहे. ठाण्याच्या टिपटॉप प्लाझा येथे पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी काल प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यादरम्यान
नवी मुंबईतील ठाकरे गटाचे नगरसेवक मनोहर मडवी, विनया मडवी, करण मडवी तर काँग्रेसचे नगरसेवक पूनम पाटील आणि नगरसेवक अमित पाटील या 5 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. नाही, मात्र आता तुम्ही शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केले. काय पुढची समीकरण असतील, काय पुढचे राजकीय समीकरण असतील, काय प्लॅनिंग आहे पुढचं? मी समीकरण म्हणण्यापेक्षा मी माझ्या कुटुंबीय आणि मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी मी शिवसेना शिंदे पक्षामध्ये मी आलेलो आहे आणि त्या ठिकाणी माझे कार्यकर्ते त्याचबरोबर आमचे पदाधिकारी यांच्या विभागामध्ये कामं व्हायला पाहिजे. आणि महत्त्वाचं सर्वात की मी माझ्या परिवारासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी व्यक्तिगत कारणामुळे मी सन्माननीय शिवसेना प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पक्षामध्ये मी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मी काम करणार. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे तब्बल 475 इच्छुकांनी उमेदवारी मागितली असून पक्ष वाढवण्यासाठी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांनी जाहीर केले. दरम्यान शिवसेनेने सन्मानाची वागणूक दिली तर त्यांच्यासोबत युती होईल, परंतु भाजपसोबत कदापि जाणार नाही अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत महायुती म्हणून लढणार का असा सवाल श्री मुल्ला यांना विचारला असता त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केली. पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडे पत्रव्यवहार करून स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी कळवले. ठाण्यातील राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या या प्रभागात भाजपा सेनेची ताकद नगण्य आहे. शहरी भागात सेना आणि भाजपाची ताकद असून या प्रभागात राष्ट्रवादीला जागा सोडण्यासाठी युतीमधील दोन्ही पक्ष तयार होणार नाहीत. महायुती झाली तरी नगण्य जागा देऊन आमची बोलवण केली जाईल. त्यापेक्षा आम्ही स्वबळावर सर्व प्रभागात 131 उमेदवार उभे करून कार्यकर्त्यांना संधी देऊन पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करू अशी स्पष्ट भूमिका श्री मुल्ला यांनी मांडली आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.